लोकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। आपण पाहुयात विविध घडामोडी। ठरल्याप्रमाणे आपण दिग्रस पोलीस डायरीसह पत्रकारांचा वाढदिवस सुद्धा बातमीपत्रात घेत आहोत। त्याचप्रमाणे दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अफजल खान यांचा वाढदिवस संपन्न झाला। तसेच दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी अजीम खान यांचा सुद्धा वाढदिवस संपन्न झाला। या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला सुरू करूयात आजच्या सविस्तर बातमीपत्राला। नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूक निकालामध्ये यवतमाळ वाशिमच्या अपराजित खासदार यांची खासदारकीची तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांच्यासह संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे पुन्हा आमदार म्हणून भावना गवळी यांची निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले। मुंबईसह दिग्रसमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीसह भावना गवळी यांचे आमदारपदी निवडून आल्यामुळे उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। तर भावना गवळी यांचे कट्टर शिवसैनिक दीपक पिस्के यांच्याकडून जाणून घेऊयात या यशाबद्दल थोडक्यात माहिती। यवतमाळ वाशिमचे अपराजित खासदार माननीय भावनाताई गवळी यांना काल विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी भावनाताईला जो न्याय दिला, त्यांची काही कारणास्तव लोकसभेची तिकीट कापण्यात आली होती। त्यानंतर शिंदे साहेबांनी ताईंना शब्द दिला होता की त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि तो शब्द त्यांनी पाळला। त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। दुसरी एक बातमी म्हणजे इन्नरव्हील क्लबच्या पदग्रहण सोहळा संपन्न झाला असून दिग्रसच्या अध्यक्षपदी शाहीन डोसानी यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे। तसेच उपाध्यक्ष डॉक्टर परिणिती आशेगावकर, सचिव म्हणून शीतल पाटील, कोषाध्यक्ष उज्ज्वला मानकर, समन्वयक मंजू बनगिनवार, यसो माधुरी चव्हाण, सी हेमा अग्रवाल यांच्या नियुक्ती झाल्या आहेत। 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सुद्धा सन्मान यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला। तिसऱ्या बातमीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने निर्देशित केल्याप्रमाणे दिग्रस येथील भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये 3 विषयावर चर्चा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र शासनाचे नुकताच जाहीर केलेला अर्थसंकल्प यांचे वाचन, तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे वाचन आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन असा ठराव सुद्धा यावेळी घेण्यात आला। यावेळी पुसद जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली। प्रमुख वक्ते विलास कवाने, सुनील टेमकर हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष प्रमोद बनगिनवार तर आभार सूरज गेडाम यांनी केले। या कार्यक्रमाला सुभाष कटेकर, पंकज इंगोले, सुभाष राठोड, ओम प्रकाश शर्मा, मज्जू गारवे, अमित शहा, अनिल भरारे सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।
चौथ्या महत्वपूर्ण बातमीमध्ये स्वर्गीय सूर्याजीराव मोघे विद्यालय शिंगद येथे स्वर्गीय आनंदराव शिवाजीरामजी मोघे यांच्या 8व्या स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक दीपक गेडाम, मार्गदर्शक म्हणून पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखडे उपस्थित होते। तर चला पाहूयात या कार्यक्रमातील काही प्रमुख क्षण। दुनिया उसी को सलाम करती है जिसके पास कुछ है, गट्स है, टॅलेंट है, क्वालिटीज है। दुनिया त्यालाच ओळखते, हे लक्षात घ्या। माझा एकुलता एक मुलगा सर मेला म्हणजे काय, मृत्यू झाला म्हणजे काय, इनॅक्टिव्ह झाला। आता काम संपलं त्याचं, किती लाडका असू द्या माझा, 2 तास 4 तास ठेवेल, चलो लेके जाओ भाई। बरोबर बरोबर की चूक? इसलिए ऍक्टिव्ह बनो, मुर्दा मत रहो, सक्रिय व्हा। आणि ही सक्रियता अफर्मेटिव्ह असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे, ऊर्जावान असली पाहिजे। या सक्रियतेतून, या एनर्जीमधून तुम्हाला काय करणे आहे, अच्छी आदतों का निर्माण करना चाहिए। मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला 1 नंबर मार्गाने जायचं। आता ते काम करायचं, मी ड्युटी करायचं, कॉलेज तर करू शकत नव्हतो आणि अभ्यास करायचं। लंच टाईममध्ये 15 मिनिटात जेवण करून लगेच ते सायकल घेऊन मी टायपिंग शिकायचो। मग मुलं मुली ते अंगाचा वास यायचं त्या कारखान्यातल्या कपड्याचं खराब, तर मुलं मुली उठून जायचे। त्यांना माहीत होतं की ह्या 15 मिनिट बसतो, वेळच नव्हता। 15 मिनिटात मग मी माझं टायपिंगची प्रॅक्टिस करून पुन्हा ड्युटीवर निघून जायचं। तर ही आदत, सवय आत्तापासून लावा। आणि सवय कोणती आहे, 70 म्हणजे 47% जे काम आपण करतो 100%पैकी 47% काम आपल्या सवयीचं काम असते। एका विशिष्ट प्रकारे निगेटिव्ह विचार करते तर निगेटिव्ह थॉट सुरू होतात। फालतू वेळ घालवायचा असेल, गप्पात घालायचं असेल तर त्याच्यातच गप्पात घालवतो आपण, समजतच नाही। आणि हे टाईम मॅनेजमेंट यांना शिकवणं गरजेचं आहे सर। यांचे पालक नाही शिकू शकतात, फार अज्ञानात आहेत। ज्या परिसरात ही शाळा आहे हे आम्हाला घडवावं लागेल। याला काही वेगळं रिसोर्सेसची गरज नाही, काही आपल्याला कारणं सांगण्याची गरज नाही की आम्हाला काही इथं सोयी सुविधा नाही, मुलं येत नाही, पालकांचं असं अडचण आहे, पालक काहीच करत नाही। नाही सर, आम्हाला पालकानंतरची जबाबदारी शिक्षण संस्थेची, शिक्षकांची आहे की या मुलांमध्ये ती ऊर्जा टाकणे, तो जीव निर्माण करणे। काय बनणार तुम्ही, मग आता स्वप्न दाखवा। हे आता हे जसं मी हात पाहिले की नेल पॉलिशची गरज आहे का? आम्ही हे शिकवतो की मुलीच्या अंगाला वास आला पाहिजे घामाचा, लोअर आणि टी शर्ट असलं पाहिजे, लिपस्टिक, ते तैयारी, नेल पॉलिश, थटने नहीं। तुमको बनना है ना, तो बनने के लिए वो भट्टी में जलना होगा। त्या मेहनतीमध्ये तुम्हाला घडावं लागेल तरच बनणार, नाही तर बनू शकणार नाही। 2 तासही तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही, ग्राउंडवर तुम्ही थांबू शकत नाही। आता भरतीमध्ये पाहतो काहीच नसते माहीत मुलांना, मग नंतर समजते की यांचं इंग्लिशही कच्चं आहे, नंतर गणितही कच्चं आहे। बरोबर आहे ना? आत्तापासून करा, आत्तापासून रट्टा करून घ्या। ती सवय लागली ना सर। मी शिलाँगला गेलो, काय ते तर रस्ते पण नाही, भाकरी खाऊन वेट लिफ्टिंग करतात सर, भाकरी लिटरली। स्पोर्ट्समॅन कुठं घडतात तिथंच घडतात। मुलांना टिक्के, मुलांना हे गळ्यात, काहींचे अंगठे, काहींच्या हातात कडे, आपल्याला दादा बनवायचे की काय काय, हे आम्हाला घडवावं लागेल।
आम्हाला यांच्यामध्ये ते टॅलेंट ते टाकावं लागेल. काय करणार? टीव्ही किती लोक पाहतात? किती लोकांच्या घरी आहे? हात वरती करा. टीव्ही अर्धवट नका करू, पूर्ण करा. खाली मोबाईल. आता कोणता बिझनेस डुबते आपला? मोबाईलची गरज आहे तुम्हाला. ऑनलाईन क्लास घेतात काय सर? बरं, टीव्ही पाहता ना? पिक्चरही पाहता काय? भाग मिल्खा भाग बघितला? किती लोकांनी बघितला? खाली. सैराट किती लोकांनी बघितला? चॉईस. टीव्ही आहे, टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करावा. काय पाहावं, काय घ्यावं हे ठरवता आलं पाहिजे, हे दिशा देता आली पाहिजे. भाग मिल्खा भाग पाहिला ना? त्यांनी गोल ठरवलं होतं की नाही? कसं तो रनर होता का? बिलकुल नाही, रनर नव्हता. बिलकुल रनर नव्हता. त्याचं टार्गेट क्लिअर होतं की दूध मिळेल, म्हणून पहिली रेस सुरुवात करतो, दूध मिळेल. आणि फटिंग म्हणजे वर्किंग नाही होईल. फटिंग म्हणतात आमच्या फोर्सच्या भाषेमध्ये. वर्किंग दुसरं हे जे काम सांगतात की त्याला वर्किंग म्हणतात किंवा फटिंग म्हणतात. ते माफ होईल आणि दुधाचा ग्लास मोठा, जास्त दूध मिळेल. टार्गेट त्याचं क्लिअर असते. आज का टार्गेट की आज हा विषय मला संपवायचा. हा अभ्यास. 5व्या बातमीपत्र मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात आणि वर्षभर वेगवेगळ्या योजना शिबिर सुद्धा राबविले जातात. त्याच अनुषंगाने आज दिग्रस तालुक्यातील 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सुद्धा सन्मान यावेळी करण्यात आला. तर चला पाहूयात या सत्कार सोहळ्यातील काही प्रसंग. परंतु तुम्ही जर माझं खऱ्या अर्थानं माहिती घेतली तर तुम्हाला व्हॉट्सअप आहे का? हो. इंस्टाग्राम हो. काय ते स्नॅपचॅट आणि बाकी सर्व सोशल मीडिया, फेसबुक सर्व आहे. कशासाठी हो? याचं उत्तर त्याच्या पालकाकडे नाही, त्याच्याकडे नाही, माझ्याकडे. या तरुणाईकडे हे मोबाईल दिला, एवढं हे टेक्नॉलॉजी दिली, त्याचा वापर कसा करायचा याचं मात्र नॉलेज नाही. याच्यावर कोणताही कंट्रोल नाही. एक नाही, मी असे 100 उदाहरण सांगू शकतो. रोज कालच एक मुलगा मुंबईत आणला आम्ही. रात्रीपर्यंत ज्या गोष्टी पाहायच्या नाही त्या पाहत होता. वडिलांनी पाहिलं, त्याला मारलं आणि निघून गेला मुंबईला. मग त्याला आम्ही रिटर्न आणलं एकाच दिवसात. गुन्हा दाखल झाला आणि पुन्हा रिटर्न आणलं. ही अवस्था कुठं ना कुठं आमची आहे. आम्हाला आमची पिढी वाचवायची असेल तर आमची खरी संपत्ती आमची मुलंच आहे, आमचे मुलं मुलीच आहेत. यांना आम्हाला वाचवावं लागेल. आणि बरोबर आहे. झालं तर झालं, नाही तर मग काही खरं नाही. याचं बरोबर नाही झालं. आता रिटायर होईपर्यंत हे आपल्या देशाची सेवा करतात, महाराष्ट्राची सेवा करतात. म्हणून आई वडिलांनी मुलांसाठी येणं हे अतिशय गरजेचं आहे. फार सुंदर मार्गदर्शन पवारसाहेब बोलले आणि वानखेडे साहेब अतिशय सुंदर बोलले. आणि आम्ही समाज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे, ते सुंदर मार्गदर्शन सातत्यानं करत असतात. आकांक्षा सुरेश करे, ओंकार भाई सुंदे, अविनाश शेख अनीस कुमार, सार्थक विश्वनाथ नेमाडे, आदित्य नरेंद्र असवा आपल्या भागात या ठिकाणी उपस्थित. हर्षा आनंद राऊत स्कूल बँड, त्याच्यामध्ये पाणी बॉटल व इतर किट अशी. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.